जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातील परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी पुन्हा आई वडील आणि मुलांमधील व्यवहारांविषयी आणखी काही बोलणार आहोत. आई वडील आणि मुलांमधील व्यवहाराची तार जोडलेली असते ती तार मोहाची असते, ममतेची तार असते, प्रेमाची तार असते. हे प्रेम नक्कीच सांसारिक प्रेम आहे, हे काही दैवी प्रेम नसतं. आईला सुद्धा आपल्या मुलांबद्दल जे प्रेम वाटतं, ज्याला वात्सल्य म्हणतात, जे सर्वोत्कृष्ट मानलं जातं, संसारातलं सर्वोच्च प्रेम कुठलं असेल तर ते आईला मुलांबद्दल वाटतं ते, आणि वाटलं तरी ते रिलेटिव्ह असतं आणि ते संसारी आहे. कधी ते वाढतं, कधी ते कमी होतं, कधी जेव्हा आपली अपेक्षा पूर्ण होत नाही तर त्याची रिॲक्शनही येते, द्वेषही वाढतो अपेक्षा पूर्ण नाही झाली तर. म्हणून अशा प्रेमाला खरं प्रेम म्हणत नाहीत, त्याला आसक्ती म्हणतात. आणि ज्याच्या प्रति प्रेम वाटतं त्याचा एकही दोष सगळ्या आयुष्यभर दिसला नाही तर समजायचं की हे खरं प्रेम आहे. जर तसं नसेल तर त्याला खरं प्रेम म्हटलं जात नाही, पण त्याला आसक्ती म्हटली जाते. संसारी प्रेम आहे, रिलेटिव्ह प्रेम आहे, नॉट रियल. शुद्ध प्रेमाला परमात्म प्रेम असं म्हणतात. जेव्हापासून आपली ही दृष्टी खुली होते शुद्ध प्रेमाची, ना सुडाची भावना, ना आशा, ना अपेक्षा, ना काही दोष बघण्याची दृष्टी, ना कधी ते वाढेल ना कधी कमी होईल, एकसारखं असेल तर तेच खरं प्रेम होय. असं प्रेम आजकालच्या काळात याच जमान्यात मिळणं तर खूपच कठीण आहे, आणि हे फक्त ज्ञानींच्या अंतरंगातच मिळू शकतं, ज्यांना काहीच अपेक्षा नसते कुणाकडूनच. आईवडिलांना तर आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. एक ताई येते आमच्याकडे, तिच्या मुलीवर तिचं खूप खूप प्रेम होतं, पण मुलगी कायमच तिच्यापुरतं बघायची फक्त. जेव्हा तिला गरज असेल तर मम्मी 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 करायची, काम नसेल तेव्हा डॅडी डॅडी, ज्यांच्याकडे काम असेल आजोबा आजींकडे तर मग आजी आजोबा आजी आजोबा असं करायची. आणि ती जास्त अटॅच्ड होती आजी आजोबांशी, आईशी नव्हती ती, आणि आई तिच्याशी खूप अटॅच्ड होती. आईला सतत वाटायचं माझी मुलगी माझी मुलगी, आणि तिला खूप शिकवलं चांगलं, अगदी खूप मेहनत मजुरी करायची आईसुद्धा. आपल्या नवऱ्याबरोबर तीही काम करायची, खूप मेहनत करायची, कष्ट करायची, की जेणेकरून आपल्या मुलीला चांगल्यात चांगल्या शाळेत, चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये, आणि खूप पैसे पडले तरी हरकत नाही, पण तिला चांगलं शिक्षण मिळायला हवं. पण पुढे बघितलं तर ती शिकत तर होती पण चांगला अभ्यास करत नव्हती. मग तिला बॉयफ्रेंड मिळाला, त्याच्याशी लग्न केलं, म्हणजे करायचं असं तिनं ठरवलं. तेव्हा आईवडिलांनी खरं तर त्यांना एवढं आवडलं नव्हतं, पण तरीही मुलीच्या आनंदासाठी त्यांनी होकार दिला. आता ती आपल्या खुशीने आपल्या आनंदाने करतीये, तर त्यामुळे आईवडिलांचं ओझं कमी करावं असा विचार ती करत नव्हती. उलट काय विचार करायची, म्हणायची मला तर माझ्या लग्नात एवढे एवढे पैसे खर्च करायचे, इतकं असं लाईटिंग करायचंय, अगदी धूमधडाक्यात लग्न करायचंय, मला असे दागिने हवेत, इतक्या गोष्टी हव्यात, इतके कपडे लत्ते मला हवेत. आईला खूप जवळ 1 कोटीचा खर्च आईवडिलांच्या डोक्यावरती न टाकला, आणि खूप छान राहायची, गोड गोड बोलायची. आईला सत्संगात रस होता, तर ती सुद्धा बऱ्याचदा सत्संगाला यायची. का? कारण आईला खुश ठेवायचंय. वडिलांना जे आवडायचं त्यांच्या आनंदासाठी ती त्यात भाग घ्यायची, कारण ती खूप अगदी धूमधडाक्यात लग्न तिला करवून घ्यायचं होतं. खूप मोठा सोहळा करवून घ्यायचा होता तिला.
आई वडिलांनी तर खूप त्यांना मोह, मुलगी चांगली बोलते तर ते खूप खुश व्हायचे आणि खरोखर त्यांनी जे जे पैसे साठवले होते ते सगळे पैसे त्यांनी मुलीच्या लग्नात खर्च केले आणि लग्नानंतर ती मुलगी सासरी चांगला आपला संसार थाटून बसली. आईने तिला सगळी मदत केली नवीन घर लावायला वगैरे. पण कायम बघितलं तर मुलगी आपला स्वार्थच साधायची. आउट ऑफ द वे आई करत होती पण मुलगी करत नव्हती. एकदा असं झालं की काहीतरी धार्मिक समारंभ सुरू होता. गुरुपौर्णिमेचा दिवस होता तो. तर आई म्हणाली मुलीला की आज माझी खूप इच्छा आहे की तू गुरूंचा आशीर्वाद घ्यायला ये. ज्या गुरूंना मी पूजते, ज्यांच्या आशीर्वादानं तुला हे सगळं मिळालं, त्यांच्याकडे तू ये ना, 5 मिनटं येऊन आशीर्वाद घेऊन जा. तर ती काही नाही गेली तिकडे. ती सबबी सांगायला लागली, माझ्या नवऱ्याने मला हे काम सांगितलंय, मला ते करायचंय, मला नाही जमणार. आई गप्प बसली. मनातून तर दुःख झालंच होतं की मी सांगितलं येत नाहीये, तिच्यासाठी मी सगळं काही केलंय. ठीक आहे चला जाऊ दे, एखाद वेळी नाही जमलं, सोडून दिलं तिने. आणि मग दुसऱ्या वेळी नंतर एकदा त्या मुलीचा वाढदिवस आला. मुलीचा वाढदिवस, तर तिनं आपल्या आईला फोनवर म्हटलं की माझ्या वाढदिवसाला तू माझ्या घरी ये. तर ती म्हणाली की मी येईन नक्की, पण माझी इच्छा आहे की वाढदिवसाच्या दिवशी तू माझ्या गुरूंचा आशीर्वाद घे. मग बहाणे सांगायला लागली, माझ्या घरी मी सगळ्या पाहुण्यांना बोलवलं आहे, आम्हाला फिरायला जायचं आहे, मग पार्टी आहे, असं आहे तसं आहे. आणि मग आई म्हणाली की काही कर आणि 5 मिनटं काढून ये. तर म्हणाली की ठीक आहे मी बघीन, असं काहीतरी म्हणत राहिली. तर मग गेली बिचारी आई आपल्या मुलीला आशीर्वाद द्यायला. पण त्यांना इतकं दुःख झालं की माझ्या आनंदासाठी तू इतकं सुद्धा केलं नाहीस आणि तुझ्या आनंदासाठी मी सगळं काही केलं, अगदी आयुष्यभर. आणि शिवाय कधी काही सांगितलं नाही तिला किंवा अजिबात तिला डिस्टर्ब केलं नाही लग्नानंतर. म्हणजे कधीच तिला कशालाच नाही म्हटलं नाही. तिच्या आयुष्यात तिला जे करायचं करू दिलं. स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छाही मारल्या. ती म्हणाली मी एक छोटीशी इच्छा व्यक्त केली की तू आशीर्वाद घेतोही तुझ्याचसाठी, माझ्यासाठी नाही. तर तिने तेवढं सुद्धा ते केलं नाही. तर तिच्या लक्षात आलं की मीच मूर्ख होते, हा माझाच मोह होता की मी तिच्या ममतेत वेडी झाले. खरं तर मी स्ट्रिक्टली सांगायचं की नाही 1 करोड नाही मी खर्च करू शकत, 50 लाखात तुझं होईल. इतका जास्त खर्च करायची काय गरज आहे. तुझ्यानंतर तुझा भाऊ सुद्धा आहे, आम्हीही आहोत, आम्ही म्हातारपणी काय करणार आहोत. आम्हाला पुन्हा सगळं आयुष्य मजुरी केली, आता निम्म आयुष्य गेलंय, आता म्हातारपण जवळ आलंय आणि मग पुन्हा असे पैसे कमावण्यासाठी पुन्हा कष्ट करायचे. तुझ्याकडून तर आम्हाला काहीच मिळणार नाही, बरं आम्हाला नको सुद्धा, पण काहीतरी आमच्यासाठी आपल्यात प्रेम टिकून राहावं यासाठी तरी प्रयत्न कर थोडा. पण आपल्या संसारात, आपल्या पतीमध्ये, आपल्या घरापर्यंतच ती सीमित राहिली आणि आईला कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद तिने दिला नाही. तर आईला खूप वाईट वाटलं आणि मग असा विचार करता करता तिला वाटलं की बरं झालं हिने मला माझ्याशी असा व्यवहार केला ज्यामुळे माझा जो मोह होता तिच्याप्रती तो समाप्त झाला. आता माझा हिशोब पूर्ण झाला. तू जशी आता वागशील तशीच मी वागीन. मी सुद्धा आउट ऑफ द वे जाणार नाही. म्हणजे हा मोह किती परिणाम करतो बघा आईवडिलांवर, आपल्या मुलांसाठीचा. जिथे हा मोह आहे तिथे संसार आहेच. जागृत राहून सतर्क बना. सगळीकडे सर्वसामान्यपणे बघा अधिक मोह नको, अतिमोहामुळेच हे सगळं घडतंय. मग पुढे त्या ताईने खूप समजूतदारपणा दाखवला, ज्ञानाचा उपयोग केला. चला तिने मला एकदा दगा दिला तरी काही हरकत नाहीये, पण त्यामुळे मला अक्कल आली, त्यामुळे माझा मोह तरी त्यातला कमी झाला, माझा मोह नष्ट झाला. आता मी मुक्त झाले, सगळं ओझं उतरलं. आणि जेव्हा मोह नष्ट होतो ना तेव्हा कुठलीच अपेक्षा उरत नाही आपली. पण जरी मोह असेल ना तरी अपेक्षा असतातच आपल्या मुलांकडून. तर हा दृष्टिकोन एकदम तिला खुला झाला. त्यामुळे ती खूप खुश झाली. वरून आशीर्वाद दिला. जे काही झालं ते खूपच चांगलं झालं.
कित्येकदा असं होतं, कित्येक लोकांना वाटतं आम्हाला तर आमच्या मुलांचा अजिबात मोह नाही, आम्ही तर खूप जागृत आहोत असं वाटतं. तर एक भाई आहे, त्यांना नेहमी असं वाटायचं की मी तर ज्ञानात आहे, आमच्याकडे येतात, मी खूपच जागृत आहे, मला असा काही मुलांचा मोह नाही, हा मी माझं कर्तव्य नक्की पार पाडतो. पण एकदा मग असंच आमचं सत्संगामध्ये मोहाविषयी बोलणं चालू झालं, तर थोडंसं त्यांच्यावरचं थोडं आवरण बाजूला झालं आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की मला सूक्ष्मात असा मोह वाटतोय. तर ते म्हणायला लागले, माझा मुलगा माझ्यापासून लांब राहतो, प्रत्येक रविवारी फोनवरून बोलायचं असं ठरलेलं आहे, पण जर कधी त्याचा फोन आला नाही तर माझ्या डोक्यात दिवसातून 50 वेळा विचार येतो, आज त्याचा फोन नाही आला, सकाळपासून येणार होता फोन, येणार आहे असंच वाटत राहतं, नाही आला तर नाही आला असं म्हणतो, पण आला तर इतका आनंद होतो, खुश होतो मी. ओहो, मुलाने आठवणीने फोन केला. आणि मुलाचा फोन नाही आला तर मातून इतकी अशी खुमखुमी येते मला की कधी करू. तर हा सगळा मोहच तर आहे. आकर्षण जे असतं, ओढ लागून राहते की हे सगळं मोहामुळेच तर होत आहे. तर यांच्या डोक्यात प्रकाश पडला की हा माझा मोह आहे. मग त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली की आपलं काहीतरी चुकतंय, त्यातून बाहेर पडायचं आहे. खरं तर मुलगी सगळे हुशार होते, साधे सरळ होते, आईवडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेणारे नव्हते. आजकाल मुलं आईवडिलांच्या प्रेमाचा, मोहाचा गैरफायदा घेतात. हे असं नव्हतं, खूप चांगले होते. पण आपला मोह असतो आणि आपली मुलं जेवढी चांगली असतात, विनम्र असतात, तेवढा आईवडिलांचा मोह आणखीन वाढत जातो. आणि एवढंच नाही तर समाजामध्ये, सोसायटीमध्ये अभिमान बाळगतात की माझा मुलगा असा आहे, माझी मुलगी अशी आहे. आजकालच्या मुलांसारखी माझी मुलं नाही आहेत, कधीच माझा शब्द त्यांनी मोडला नाही, कधी उद्धटपणे बोलले नाहीत, आम्ही जे म्हणू तसं करतात, असं म्हणून त्यांचा एक अभिमान, अहंकार मनामध्ये बाळगतात. आणि जर चुकून सून आल्यावर मुलगा विचित्र वाटायला लागला, लाज वाटून समाजात त्याबद्दल काही बोलू शकत नाही आणि ते आतल्या आत लपवून उसासे सोडत राहतात. आणि हा मान आपल्या स्वतःलाही हैराण करतो. आणि म्हणजे बघा, असा अनुभव खूप लोकांना येतो. एक ताई आमच्याकडे आल्या होत्या मुंबईमध्ये. त्यांचा एक अजबच किस्सा आहे. ती ताई खूप घरंदाज घराण्यातली होती, श्रीमंतांची सून बायको होती. पण नवरा तिचा कामचुकार आणि कामचोर होता, स्टबन होता, जास्त कष्ट करत नसे, जे काही कमवायचा ते उडवूनच टाकायचा, उधळत चालला होता. बरंच कर्ज झालं होतं आणि अचानक त्याचं हार्ट फेल झालं, तो वारला. या ताईच्या डोक्यावर इतकं ओझं आलं, बरीच संकट आली, बरंच कर्ज झालं होतं, खूप घरंदाज होती ती, सुसंस्कृत होती, सात्विक होती. तिने ठरवलं की कोणाचंही एक पैशाचं कर्ज माझ्या डोक्यावर नको, माझ्या नवऱ्याचं असलं तरी काय झालं, माझंच आहे, ते माझीच जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर तिने सगळ्यांचं कर्ज चुकवण्यासाठी आपलं जे घर होतं ते विकून टाकलं. जे काही होते, तिचे दागिने होते, ते सगळे विकले आणि सगळ्यांचे पैसे देऊन टाकले. आता तिच्याकडे काहीच राहिलं नाही. एक मुलगा होता तिला, टीनेजमधला होता. आता वडील तर गेले, इतकं कर्ज होतं, पैसे संपले, खायचे प्यायचे वांदे झाले. तो मुलगा, त्याचं डोकं शिक्षणात काही चालत नव्हतं, त्याचं मन खूप विषण्ण झालेलं होतं. तर त्याने शिक्षण सोडून दिलं आणि त्याला वाईट संगत लागली आणि तो एका गँगमध्ये अडकला. इकडे आईला खायचे प्यायचे वांदे होते. मुलगा म्हणायचा, मी वाईट मार्गाने का होईना पण आईला पैसे कमावून देईन. आईला काहीच माहीत नव्हतं की
हा असं काहीतरी करतोय. जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यांना समजलं आणि तिला खूप दुःख झालं. आता काय करायचं, कुठून पैसे आणायचे, कसं त्याला सोडवायचं, खायलाही पैसे नाही आहे. तीच कुणाकडे तरी स्वयंपाकाचं किंवा असंच काही काम करून आपली गुजराण करत होती आणि जे पैसे मिळायचे ते मुलाला द्यायची आणि मुलगा तर उधळून टाकायचा. तर जेव्हा तिला कळलं की माझा मुलगा गायब झाला आहे, ती इतकी दुःखी झाली, खूप दुःखी. मग कळलं की तो जेलमध्ये आहे. ही बिचारी एकटी होती. जिथे काम करत होती या घरंदाज स्त्रीला लोक, त्या बायका तिला नोकरासारखी वागणूक द्यायच्या आणि तिला भलंबुरं ऐकवायच्या, खूप तिला टॉर्चर करायच्या. आणि जिथे ती काम करत होती तिथे तर नंतर तिला सतत वाटत राहायचं की माझा मुलगाही नाही आहे, मी कुणासाठी जगू, कशासाठी, पोट भरण्यासाठी जगायचं, त्यापेक्षा बरं की मी मरून गेले तर बरं होईल. आणि मग एकदा असं घडलं की एके दिवशी तिच्या शेठाणीने तिच्यावर खूप मोठा आळ घेतला. तू स्वयंपाक करतेस पण तू खूप काही चोरतेस घरातलं, तू घरातली फळं खातेस, तू लोणी खातेस. पण तर ही बिचारी तर खूप अगदी सोज्वळ होती आणि म्हणायची मी काही खात नाही. तिने देवाच्या मूर्तीवर हात ठेवून सांगितलं मी नाही, पण ती याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. तर असा चोरीचा आळ तिने कधीच अनुभवला नव्हता, त्यामुळे तिला ते सहन झालं नाही. एक तर आधीच डिप्रेशनमध्ये होती, वरून असा आळ आल्याने फार डिप्रेशनमध्ये गेली. मग तिने ठरवलं की आता मला जगायचं नाही आहे, मी आता आत्महत्या करते आणि आजचा माझा शेवटचा दिवस आहे. असा विचार करत बिचारी उदास बसली होती. एवढ्यात दुसऱ्या कुठल्या तरी नोकराने TV ऑन केला आणि अचानक तिला त्यावर आमचा प्रोग्रॅम बघायला मिळाला आणि त्यात हेच चाललं होतं. आई वडील आणि मुलांचा व्यवहार, गुजरातीमध्ये होता तो प्रोग्रॅम. आणि तेव्हा या ताईने प्रोग्रॅम बघताच हेच त्यात स्वाभाविकपणे एपिसोडमध्ये चाललं होतं की जर मुलं वाईट मार्गावर असतील आणि चुकीचं वागत असतील, चोरी करत असतील, तर आईवडिलांनी काय करायला हवं, कशा तऱ्हेनं त्यांना हाताळायला हवं आणि आत्महत्येचा काय परिणाम होतो हेच तिच्या मनात चालू होतं आणि तेच बोललं जात होतं. एकदम ती अचानक अशी सतर्क झाली, चमकली. अरे जणू माझ्याविषयीच बोलतायत, नक्कीच यामागे काहीतरी ईश्वरी संकेत आहे. आणि म्हणून मग तिने ठरवलं की नाही, मी आत्महत्या करणार नाही, आधी मी निरुमांना भेटीन आणि मग नंतर जे करायचं आहे ते मी करीन. आणि त्यावेळी आम्ही अमेरिकेत होतो, त्यामुळे तिने वाट बघितली. तिने 3 महिने वाट बघितली आणि अमेरिकेहून आम्ही परतलो तर तिने आमचा पर्सनल वेळ मागितला आणि भेटायला आली. मग आम्ही तिला सगळा मार्ग दाखवला, प्रतिक्रमण करायला सांगितलं आणि जीवनाचं ध्येय काय आहे तेही समजून घ्यायला सांगितलं. आणि असं करत करत खरोखर ती त्या सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर आली आणि मुलाच्या मोहातूनही बाहेर पडली. वास्तवाला सामोरं जाण्याची ताकद तिला मिळाली आणि आत्म्याची अनंत शक्ती, आणि ती शक्ती जशी मागाल तशी मिळते. आणि ती खरोखर आत्महत्या करायला निघाली होती, पण आज ती खूप आनंदात आहे, आत्म्याच्या अनंत खुशीत आहे आणि तिचा मुलगाही चांगल्या मार्गाने परततोय. तर म्हणजे असंही होऊ शकतं. मोह माणसाला किती खोलवर दुःख देतो. मुलांमुळे काय नाही होत. आणि एवढंच काय, अगदी तिला आत्महत्यासुद्धा त्या मोहामुळे करावी लागणार होती. तर हा मोह संसारातला जेवढा कमी असेल तेवढं सुखी राहाल. आजकाल आपल्या घरातच हे सगळं घडत असतं आणि मुलांकडून आणि आईवडिलांकडून, पती पत्नीकडून अशी सगळी दुःख ही वाट्याला येतात. त्यामुळे तुमचं कायमच अंतर्तप चालू राहतं. आणि एवढंच काय, मुलं अपशब्द बोलतात, डिमांड्स करतात. भगवान महावीरांना तर तप करण्यासाठी किती अडचणी सोसाव्या लागल्या होत्या. ते 60 मैल चालून आर्य देशातून अनार्य देशात गेले. 60 मैल होते का 600 मैल कोणाला माहिती, ते तर पायीच चालत होते.
त्यामुळे ते मैलोन मैल पायी चालत आर्य देशातून अनार्यांच्या देशात गेले होते. का तर सांगायचे की आर्य देशात सगळे त्यांची वाहवा करतात, भगवान भगवान नमस्कार करतात, त्यामुळे तपसाधना काही होत नाही. तर म्हणून अनार्य अनोळखी देशात जावं, त्यामुळे काही तप करायला मिळेल आणि कर्म कमी होतील, कषाय कमी होतील. तर सगळ्यांनी अडवलं तरी ते गेले पायी पायी चालत, विहार करत गेले. त्यांना फार फार कष्ट पडले, खूप तप करावं लागलं. लोक त्यांना खायला शिळं अन्न द्यायचे आणि कोणी तर मांसाहार पण द्यायचे, कोणी शिव्या द्यायचे, कोणी हकलून द्यायचे, कोणी तर मारायचेही. आणि असं सगळं होऊ नये, त्यांच्या अंतरंगात आनंद असायचा की वा हे सगळं घडत असूनही मला आत कणभरही टच होत नाही आहे, मी आत्म्यात मी राहू शकतो आहे. म्हणजे ही अशी स्वतःची परीक्षा घेत घेत ते खुश व्हायचे. त्यांना त्रास होत नव्हता. आत्म्यात जो असतो त्याला कुठलाच त्रास नसतो, काहीही केलं तरी. तर भगवान महावीर असं आपलं कर्म पूर्ण करण्यासाठी अनार्य देशात गेले. आजकालच्या काळात तुम्हाला कुठेच घराच्या बाहेरही जायची गरज नाही आहे अशी तपश्चर्या करण्यासाठी. ही तपश्चर्या तुम्ही घरी बसूनही करू शकता, कारण घरात तुमची मुलं आहेत, आई वडील आहेत, मुलं मुली आहेत, आणि इतकंच नाही तर तुमची पत्नी आहे किंवा पती असेल घरी, नोकर चाकर असतील, काम धंद्यात, आणि जिकडे बघाल अगदी शेजारी पाजारी तुम्हाला हैराण करतील. काही ना काही आपल्या मागे चावी मारत राहतील आणि पोलिसात कंप्लेंट करतील, कधी म्युन्सिपाल्टीमध्ये कंप्लेंट करतील, पाण्याचा नळ तोडायला सांगतील, हे घर जुनं आहे पडेल असं म्हणून शेजारीही तुम्हाला हैराण करतील. तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे तपश्चर्या करण्यासाठी. इथेच घरी बसूनच तपश्चर्या करायची आहे तुम्हाला. आणि ही तपश्चर्या केली तर आपले क्रोध, मान, माया, लोभ सगळे नष्ट होतील. जेव्हा मुलं दुःख देतात आणि अपमान करतात, आपण फार अविनयाने वागतो आणि 100 जर अपमान तुमचे होणार असतील या आयुष्यात, त्यातला एक अपमान आज झाला तर समजायचं की आता एक कमी झाला, 99 राहिले आहेत, आणि एक झाला, आणखीन एक कमी झाला, करत 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 0वर जायचं. म्हणजे तुमचं कर्म समाप्त होऊन जातील. नवीन केव्हा नाही बांधलं जाणार तर तुमचा जेव्हा त्याविषयी कोणताच प्रतिभाव नसेल. जे काही घडेल ते तुम्ही हसतमुखानं सहन कराल, त्याचा निकाल कराल. शिवाय अंतरंगामध्ये भाव कसे असतील की तुमच्या वा जो माझा अपमान करतोय तो मोठा उपकारी आहे, त्याने मला या अपमानाच्या कर्जातून सोडवलंय, या मान अपमानाच्या कषायातून मला मुक्त केलं आणि मला मोक्ष मार्गावर आणखी बढती मिळाली आहे. त्यामुळे मग तो निर्दोष दिसेल, दोषी दिसणार नाही आणि त्याच्या प्रती आपले भाव अजिबात बिघडणार नाहीत. तर या संसारात आपल्या वाट्याला हेच रात्रंदिवस हेच येणार. आपल्याला दुःख होणार, अपमान होणार, आपल्याला खूपच घालून पाडून बोलणं ऐकावं लागणार. तरी तुम्ही हे एकच मनात ठेवायचं की जे काही होतंय त्यामुळे माझं एक कर्म कमी होतंय आणि त्यामुळे मी मुक्तीसाठी मोक्षाच्या मार्गावर पुढे चाललोय. जय सच्चिदानंद.